वडिलांनी विवाहित मुलीला आणि तिच्या प्रियकराला हातपाय बांधून फेकले विहिरीत। नांदेडच्या उमरी तालुक्यातील करकाळा शिवारातील ही घटना आहे। प्रेम प्रकारातून घडले ही धक्कादायक घटना। वडिलांनी विवाहित मुलीला आणि तिच्या प्रियकराला हातपाय बांधून विहिरीत फेकल्याची धक्कादायक घटना आली आहे समोर। लखन भंडारे आणि संजीवनी कमळे असं मृत प्रेमी युगलांची नावे आहेत। नांदेडच्या उमरी तालुक्यातील करकाळा शिवारातील ही घटना आहे। नराधम बापाने टोकाचे पाऊल उचलत दोघांचे आयुष्य संपविले। प्रियकर मुलीला भेटण्यासाठी तिच्या सासरी गेला होता। सासरच्या मंडळींनी या प्रेमी युगलांना पकडल्यानंतर मुलीच्या वडिलांना ही माहिती दिली। मुलीच्या वडिलांनी आणि इतर 2 आरोपींनी मुलीला आणि मुलाला मारून एका विहिरीत फेकून दिले। या घटनेने उमरी तालुक्यात खळबळ उडाली असून आरोपी वडील मारुती सुरणे यासह इतर 2 आरोपी पोलिसांच्या ताब्यात असल्याची माहिती अप्पर पोलीस अधीक्षक अर्चना पाटील यांनी दिली। पुढील तपास पोलीस करत आहेत। टीव्ही 24 मराठीसाठी प्रतिनिधी भगवान कदम, नांदेड हदगाव। मुलीने सर फोन करून त्याला बोलवून घेतली आणि माझा मुलगा गेला। तिथे गेल्याच्या नंतर त्याला पकडल्याच्या नंतर माझ्या मुलानं त्याच्या मित्राला फोन केला, महेंद्र मला फोन केला की तुमच्या मुलाला असं असं पकडलं। लगेच मी आणि पकडलं त्याला आपली माणसं घेऊन या, काय ते मिटून घेऊन ये करू। मग मी माझ्या माणसाकडे आलो आणि अशी घटना झाली आहे, आपण गोळेगावला जाऊ। आम्ही निघाल्या। मग तिथून आम्ही जाण्याच्या अगोदरच त्याला तिथून गायब केलं। माझ्या एका भावानं तिथे आमच्या सासरवाडी आहे त्याची तिथं होता, ते मला फोनवर सांगला की असं असं झालं, त्याला इथून घेऊन गेलेत, मानहान करून घेऊन गेलेत आणि असा पांधन रस्त्यानं इकडून शेतानं घेऊन चाललेत। आम्ही तिकडून चालले म्हणलं, आम्ही बी तिकडून मधूनच आल्या, आम्हाला गटले नाही। मग हुडकून आम्ही शेवटी थोडं समोर गेले, माणसं दिसली आम्हाला की असं असं झालं म्हणून तिथं आम्हाला कळलं की असं मारून टाकलं म्हणायचं। हां, तुम्ही काय पाहिजे? आम्ही काहीच पाहिलं नाही, फक्त चर्चाच ऐकलं तिथं हिरीमध्ये मारून टाकलं म्हणून। नेमकं हे म्हणजे तिचं लग्न झालं होतं, मुलीला गोळेगावला दिलं होतं, 1 वर्ष झालं। 1 वर्ष आता ह्याच्यानंतर काय मुलगी फोन करत होती, काय होती आम्हाला माहीत नाही सर। हे आजच कळलं की मुलाला बोलून घेतली म्हणायचं। म्हणजे तिथं गेल्याच्या नंतर फोन आल्यावरच कळलं की माझा मुलगा तिथं गेला म्हणायचं। त्याच्या व्यतिरिक्त काय नाही। आता मागणी काय? आता काय मागणी सर, एकतर माझ्या मुलाचं वय 18 झालेली नाही, 16-17 वर्षाचा मुलगा आहे माझा, न्याय भेटा। कोण मारलं काय माहिती झालं? वडिलांनं, पोरीच्या वडिलांनं आणि तिघा बाप लोकांना मारले। म्हणजे कोण? मारुती सुरणे, लक्ष्मण सुरणे आणि महादेव सुरणे। बरं, मुलगी प्रेग्नेंट वगैरे होती? नाही, काहीच नाही। आज उमरी पोलीस स्टेशन हद्दीमध्ये एका शेत शिवारामधील विहिरीमध्ये आम्हाला 2 बॉडी आहेत अशा माहिती मिळाली। त्यावरून आम्ही शोध घेतला असता तिथे 2 बॉडीचा शोध चालू आहे। घटना थोडक्यात अशी आहे की संबंधित मुलगी जी आहे ती लग्न झालेली असून ती तिच्या नवऱ्याच्या गावी राहत होते आणि मुलगा जो आहे तिच्या माहेरच्या गावचा आहे आणि तो तिला भेटण्यासाठी तिच्या गावी गेलेला होता। आणि ही तिच्या घटना तिच्या घरच्यांना कळाल्यानंतर तिच्या माहेरचे लोक गेले आणि त्यांना वापस घेऊन येताना रस्त्यातच मारलं आणि विहिरीमध्ये टाकलं, असं थोडक्यात माहिती आम्हाला मिळालेली आहे। आणि सध्या मुलीची बॉडी मिळालेली आहे, आणखी मुलाची बॉडी मिळालेली नाही। पुढील घटनेचा जे आहे ते तपास आणखी पोलीस करत आहेत। सध्या तरी 3 आरोपी आहेत आणि ते ताब्यात आहेत आणि पुढील अधिक तपास चालू आहे। प्रेम प्रकरणातूनच घडली असं। ओके।